आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले माजी आमदार पोपटराव गावडे, प्रांत जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकरजी, सुरेश घुले, रमेश थोरात, राजेंद्र नागवडे, रवी बापू काळे, दादा पाटील फराटे, दिलीप वालेकर, सुधीर फराटे, शरद कालेवार, केशरताई पवार, स्वप्नील ढमढरे, बाबासाहेब फराटे, ऋतिका जांभरे, उमेश पाटील, निखिल तांबे, वैशाली नागोडे, राजेंद्र कोरेकर, मोनिका हरगुडे, आबासाहेब पाचुनकर, समीक्षा फराटे सरपंच, सचिन घोटकुले, तज्ञिका कर्डिले, कुंडलिक शितोळे, अमित गव्हाणे, एजाज बागवान, बाळासाहेब पटतरे, राजेंद्र गव्हाणे, शशिकांत दसगुडे, श्रीनिवास गाडगे, पुंडलिक पाटील, राजेंद्र जगदाळे, आरतीताई भुजबळ, वीरधवल जगदाळे, सोपनराव गवारे, दादा पाटील धावटे, विक्की लोखंडे, शांताराम कटके, शुभम कोमणे, अर्चना कटके, नंदू पवार, अशोक कळतकर, शिवाजी दरेकर, संतोष शितोळे, दादासाहेब लोखंडे, यशवंत ढमढरे, कुसुम मांढरे, अमोल वरपे, सुदर्शन जगदाळे, सर्व माझ्या शिरूर परिसरातील, मांडवगण परिसरातील, पंचक्रोशीतील जमलेले बंधू भगिनी, कार्यकर्ते, सर्व आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र, ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आज मी तारीख दिलेली होती. मित्रांनो, थोडं 2 दिवस झाले माझा जरा घसातनं मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यामुळं माझा नेहमीसारखा आवाज येणार नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आज मधल्या काळामध्ये दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, बाबासाहेब फराटे, त्याच्यामध्ये राजेंद्र कोरेकर, ह्या सगळ्या सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याच वेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की एक तारीख मी देईन, मांडवगण फराट्याच्या परिसरामध्ये आपण एक कार्यक्रम घ्यावा, आणि ती तारीख आज ठरली. हा कार्यक्रम झाल्यानंतर मी, पोपटराव गावडे, आम्ही सगळेजण मंचरला आज बरेच कार्यक्रम आहेत आणि तिथे एक सभा करून मी मुंबईला जाणार आहे. थोडं सकाळची वेळ दिलेली असल्यामुळं सकाळी आल्यावर थोडी आपली अडचण झाली, हे जे मला जाणीव आहे, परंतु कामाचा व्याप असल्यामुळं वेळा ॲडजस्ट कराव्या लागतात. कधी काळी सकाळी लवकर उठून पण सभेला त्या ठिकाणी यावं लागतं. मी माझी दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, बाबासाहेब, राजेंद्र या सगळ्यांचं स्वागत केलंच, परंतु आज बाकीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा होती की तिथं जाऊन त्यांचंही स्वागत करावं, आणि म्हणून आज वेगवेगळ्या गावातले, मग बिंटू बनकर असतील, सिद्धार्थ कदम असतील, दत्तात्रय गदादे, उज्ज्वलाताई शेलार, दादा पाटील धावटे, लक्ष्मणराव वाळके, हनुमंतराव पवार, शरद गायकवाड, मीनाक्षी फराटे, सुवर्णा फराटे, अमोल शितोळे, संजय फराटे, महादेव फराटे, कमलताई कोकडे, कविताताई बिडकर, ज्योतिताई जाधव, अमोल जगताप, बाळासाहेब कोळपे, असे असंख्य सहकारी मित्रांनी, मग ते माझ्या नावऱ्याचे असतील, नागरगावचे असतील, पिंपळसुट्टीचे असतील, अंधळगावचे असतील, आपल्या इकडचं शेवटचं गाव तांदळीचे असतील, वडगाव रसाईचे असतील, सिरसगाव काट्याचे असतील, आणि शिरूर पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. आणि मूळ असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ह्यांची सगळ्यांची ताकद, ह्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण आपल्या शिरूर तालुक्यामध्ये होण्याच्या करता मदत झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास देखील व्यक्त करतो. आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं जिनं आरोग्य विभागामध्ये उच्च शिक्षण BJ मेडिकल कॉलेजला घेतलं, ससूनला घेतलं, आणि ती आपली संध्या दत्तात्रय लोंढे ही जी प्रयोगशाळा सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि ती आता सेवेमध्ये देखील रुजू झालेली आहे. आपल्यातल्या मुलं मुली शिकतायत, चांगल्या पद्धतीनं त्यांनी मेरिटमध्ये आल्यानंतर त्यांना नोकऱ्या मिळत आहेत.
मोठी महत्त्वाची जबाबदारी त्या पार पाडतायत। मी संध्याचं मनापासून कौतुक करतो आणि तिला पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो। त्याचबरोबर माझ्या इतर मुलींना आव्हान करतो की आपण पण मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना न आणता चांगला अभ्यास करा, चांगले कोर्सेस करा, वेगवेगळ्या प्रकारच्या भरती हे राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये चाललेले आहेत। परवाच मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी एकत्र होतो त्यावेळेस आणखीन पोलिसांची पण भरती आपण मोठ्या प्रमाणावर करायचं ठरवलेलं आहे। जवळपास एकूण 2.25 लाख वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्याच्यातले काही हजार भरती झालेले आहेत, बाकीच्यांच्या पण काही MPSCच्या मार्फत, काही टाटा कंपनीच्या मार्फत, म्हणजे त्यांना आपण भरतीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे। अशा वेगवेगळ्या चांगल्या एजन्सीच्या मार्फत आपण ती भरती करण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीतच आज इथं आल्यानंतर अनेक विषयाचे निवेदनं मला गावच्या सरपंचांनी दिली, काही गावातल्या प्रमुख लोकांनी गेली, काही माझ्या शेतकरी बांधवांनी दिली। त्याच्यामध्ये काही विकासाच्या करता निधी मागितलाय, कुठं कॅनॉलच्या कामाच्या करता निधी मागितलाय, कुठं पूल मागितलाय, कुठं रस्ते मागितलेले, अशी अनेक प्रकारची निवेदनं मी सगळी बारकाईने चाळत होतो। तर त्याच्यामध्ये मी आपल्याला एक सांगेन, जसा उल्लेख मगाशी बोलत असताना आपल्या भाषणामध्ये रवीनं केला, मधी मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सगळ्याच आमचं 3 पक्षाचं सरकार आहे, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। शेवटी पालकमंत्री म्हणून मला सगळ्यांनाच मदत करावी लागते, आमदारांना पण मदत करावी लागते आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत आणि DPC ज्याला जिल्हा वार्षिक योजना आपण म्हणतो त्याच्या वतीनं पण मी काही निधी देण्याचा प्रयत्न मग दिलीप असेल, रवी असेल किंवा बाकीच्या असंख्य सहकाऱ्यांना दिला। आणि पुढं 31 मार्च आता लवकरच 2-4 दिवसात, 5-6 दिवसात आचारसंहिता लागेल म्हणतात, 1 आठवड्यात, आणि ते लागल्यानंतर मार्च महिन्यात तर आचारसंहितेमध्ये जाईल, एप्रिल महिना आचारसंहितेमध्ये जाईल आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर आचारसंहिता दूर केली जाईल। त्याच्यानंतर 1 एप्रिलला नवीन वर्ष सुरू होतं। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुमच्यामुळं मला राजकीय जीवनामध्ये कामाची संधी दिली, कारण 91 साली मला तुम्ही पहिल्यांदा खासदार केलं, त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये माझा शिरूर, हवेली, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर अशा प्रकारचा तो मतदारसंघ होता, इन्क्लुडिंग पिंपरी चिंचवड। तो काळ वेगळा होता, त्यावेळेसचे सगळे मान्यवर वेगळे होते, त्यावेळेस काही माझ्या तरुणांचे जन्म पण झालेले नसतील, कारण हा मी सांगतोय तो काळ 33 वर्षापूर्वीचा आहे। आणि खूप प्रचंड मताधिक्याने मला नौका उमेदवार असताना देखील तुम्ही पाठवलं, परंतु नंतर काही लोकसभेला, परंतु काही समीकरणं बदलली, मला 6 महिन्यात राजीनामा द्यावा लागला आणि मला पुन्हा राज्याच्या राजकारणामध्ये यावं लागलं। मित्रांनो, पहिल्यापासून मी शेवटी शेतकरी आहे, त्याच्यामुळं फार बारकाईनं पोल्ट्री असेल, डेअरी असेल, फळबागा असतील, ऊसाची शेती असेल, भाजीपाला असेल, द्राक्ष असतील, आंबा असेल, अशा अनेक प्रकारचे शेती मी माझ्या शेतामध्ये त्या ठिकाणी करत असतो। परंतु नंतर पुन्हा काही बदल झाले, मला मुंबईला जावं लागलं, तरी आज माझं मनापासून मला वेळ मिळतो तेव्हा तिथं जायचा प्रयत्न करतो, पण तो कामाच्या व्यापातनं ते जमत नाही। त्यामुळं ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काय शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, काय शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, ह्या व्यवस्थितपणे लक्षामध्ये घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा माझा चाललेला असतो। सुदैवाने मगाशी सांगितलं, 5 वेळेला तुम्ही मला उपमुख्यमंत्री केलं, 8 वेळेला मी अर्थसंकल्प सादर केला, त्याच्यामध्ये शासनाचा तिजोरीतला पैसा कशा पद्धतीनं द्यायचा हा निर्णय आम्ही घेत असतो। हा निर्णय घेत असताना समाजातल्या सर्व घटकाला न्याय कसा देता येईल, त्याच्यामध्ये जसं 18 पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळेजण काम करतोय। ठीक आहे, आम्ही वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुका एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो असो, ते मी मान्य करीन, परंतु मित्रांनो, साधारण त्या वेळेसची परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात।
आपल्या इथं पण वडीलधाऱ्यांनी तशाच पद्धतीचे निर्णय तुम्ही गेल्या 40, 50, 60 वर्षाचा जसं आमचे पोपटराव गावडे म्हणाले 62 साली ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लढले. 62 ते आता 2024 किती वर्ष झाली ते बघा. म्हणजे त्यावेळेस पासून अनुभव असणारी मंडळी पण इथं साक्षीला आहेत आणि काम करत असताना माझा हा कटाक्षाने प्रयत्न असतो. मला आठवतंय इकडचा सगळा आपला जो नदीचा काठ आहे इथं रस्त्याची काय दुरवस्था असायची, कशा पद्धतीने आपला ऊस जाताना आपल्याला त्रास व्हायचा, कशा प्रकारे बाकीचे येऊन दिला तर ह्या दरात द्या नाहीतर देऊ नका अशा पद्धतीनं आपल्याला ऐकवायचे. आणि ते खूप आपण आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्या बापदाद्यांनी सहन केलं. पण काळ बदलत गेला. आम्ही देखील राजकारणामध्ये आलो. आम्ही त्याच्यातनं संस्था चांगल्या चालवण्याचा प्रयत्न केला. आपली जिल्हा परिषद असेल, आपला दूध संघ असेल, आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, इतर रमेश अप्पा बसलेत. कालपर्यंत मी तिथं डायरेक्टर होतो, परंतु अलीकडं व्यापामुळे मी राजीनामा दिला. परंतु दिलीप वळसे पाटील तिथं अजूनही आहेत, अप्पा तिथं आहेत, दिगंबर दुर्गाडे चेअरमन, सुनील चांदेरे व्हाईस चेअरमन म्हणून काम करतात, अनेक इतर सहकारी. एकच भावना असते की बाबा शेतकऱ्यांना किफायतशीर दरामध्ये 0% व्याजाने पीक कर्ज मिळावं, माझ्या आया बहिणींना महिला बचत गटाला कमी टक्के व्याजाने पैसे मिळावेत, तर कर्ज मिळावं, माझ्या शेतकऱ्यांच्या मुलाला परदेशामध्ये जायचं असेल तर 6% व्याजाने त्यांना त्या ठिकाणी पैसे उपलब्ध व्हावेत. 30-30, 40-40 लाख रुपये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्या बाबतीमध्ये मदत करत असते. अशा अनेक गोष्टीला आपली बँक मदत करत असते. मी जरी बोर्डात नसलो तरी बारकाईनं आर्थिक संस्था जसं एखाद्या भागामध्ये आता इथं स्वतः श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन म्हणजे आपल्या शिवाजीराव नागोडे बाप्पूंचं नाव दिलेलं आहे त्या कारखान्याला, त्याचे राजेंद्र नागोडे इथं आहेत, त्यांनाही माहिती आहे, बाकीच्याही काही सहकाऱ्यांना माहिती आहे. मित्रांनो, संस्था चालवणं हे फार तसं बघितलं तर जिकिरीचं काम असतं. डोळ्यात तेल घालून बघावं लागतं. जरा दुर्लक्ष झालं तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते. मागं आत्ता असणारे इथे आमदार, आत्ता बँकेचे ते चेअरमन नाही तर रवीला मला वाटतं चेअरमन केलं आहे, परंतु त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला राजला चेअरमन केलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी त्याला म्हणालो होतो, अरे अजून त्या मुलाचं लग्न झालं नाही, इतक्या नवख्या मुलाला चेअरमन कशाला करतो. नाही म्हणले दादा राहू द्या. म्हणलं मग चांगला सुस्थितीतला तरी कारखाना त्याच्या हातात द्यायचा. कारखाना अडचणीतला चेअरमन मुलाला केलं, बाकीच्या सहकाऱ्यांना बाजूला ठेवलं आणि जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलं नाही. आज तर मला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचं थकीत बिल. मित्रांनो, मला आठवतंय मी ज्यावेळेस तुमच्याकडं खासदार झालो त्यावेळेस ह्या भागाचं प्रतिनिधित्व 91ला मी खासदार झालो, 92 लगेचच जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका लागल्या आणि इथून स्वर्गीय माधवराव अण्णा फराटे हे निवडून आले. वयस्कर व्यक्ती, तुम्हाला सगळ्यांना परिचित, परंतु ते घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये देखील संस्थापक संचालक होते. ह्या मांडवगड सारख्या महत्त्वाच्या गावामध्ये देखील 30 वर्ष सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. चांगल्या मताधिक्याने जिल्हा परिषदेवर अपक्ष निवडून आले, परंतु 92 ते 97 5 वर्ष ते माझ्याबरोबर राहिले. मी अतिशय नौका. त्यावेळेस अनंतराव थोपटे, बापूसाहेब थिटे, मदन बाफना, मी असे आम्ही 5-6 जण त्यामध्ये प्रमुख असायचो. नाना नवले, कृष्णराव भेगडे, पोपटराव वगैरे बाकीचे सगळे सहकारी असायचे. त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यातून ती जिल्हा परिषद तेव्हापासून मी लक्ष घातलं आणि अनेकांना संधी दिली. अनेक वेगवेगळ्या घटकाला तिथं प्राधान्य दिलं. माझ्या माहितीप्रमाणे 92 सालीच आम्ही पहिल्यांदा 33% जागा महिलांना देण्याचा निर्णय घेतला. महिला देखील काही बाबतीत मिळायच्या नाही. तिथं आम्हाला काही पुरुष मंडळींना आम्ही विनंती करायचो की इथं तुमच्या घरातली सून द्या, तुमची मुलगी द्या, तुम्हाला कुणाला
बहीण असेल तर बहीण द्या, परंतु महिला द्या. त्यावेळेस जरा लोक बुजायचे. आता लोक बुजत नाही. आता लोक तडफेनी पुढे येतात. काळ बदललाय, वेळ बदललेली आहे. लोक आता पुरुषांच्या बरोबरीनं महिला पुढे आलेल्या आहेत. परंतु तो सगळा काळ होता आणि त्या काळामध्ये मी स्वतः माधवराव अण्णांचं काम बघितलं आणि अतिशय सतत म्हणजे पेटा, त्यांचा तो कोट, ते धोतर, त्याच्यामध्ये मला कधी कधी प्रश्न पडायचा, उन्हाळा असो पावसाळा असो, मी माधवराव अण्णांचा तोच पेहराव बघायचो आणि तसाच पोपटराव गावड्यांचा. आम्हाला उन्हाळ्यात तर एवढी उकडायचं, पण ह्यांचं जॅकेट असायचंच. मी म्हणायचो याला ह्यांना उकडत कसं नाही आहे, पण मला काहींनी सांगितलं नाही. परवा असंच आम्ही चर्चा करत होतो, देवेंद्रजी पण होते. देवेंद्रजींना म्हणलं तुम्हाला गरम होत नाही का? ते म्हणले दादा एकदा सवय झाल्यावर काय उकडत नाही किंवा काही गरम पण होत नाही. तसं पोपटरावांचं पण आहे आणि तसंच माधवराव अण्णांचं होतं. आज ते आपल्या थायात नाही, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण तो काळ, त्यावेळेची माणसं आणि आताचा काळ आणि आताची माणसं हा फार फरक पडलेला आहे. मित्रांनो, काही जण आम्ही जे काही निर्णय घेतले, आता हा निर्णय घेत असताना कारखान्यामध्ये त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे याला चेअरमन केला, चिरंजीवांना, राजला, आणि चेअरमन केल्यानंतर कारखाना ज्या पद्धतीनं बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे. मगाशी बोलत असताना रवीनं सांगितलं. मित्रांनो, तुम्ही रमेश आप्पांना विचारा, इथं आप्पा आहेत. 91ला तुम्ही खासदार करायच्या आधी मी बँकेला निवडून आलो. रमेश आप्पा आणि सुभाष कुलांनी मला सांगितलं, अजित तुला जिल्ह्याच्या राजकारणात यायचं असेल तर तू बँकेला उभा राहा. म्हणलं राव, आमच्या इथं बँकेत आम्ही कुणीच निवडून येत नाही, सतत काकडे मंडळी येतात आणि मग कसं काय तिथं पडायचंच काम आहे. ते म्हणलं नाही नाही, तू राहा तर उभा. आम्ही राहिलो आणि मी प्रत्येक मतदाराला भेटलो आणि मतदारांनी मला निवडून दिलं आणि त्याच्यानंतर मला जिल्ह्याच्या राजकारणात आलो. ह्यांनी सगळ्यांनी ठरवलं की अजितला म्हणले चेअरमन करूया आपण. मला बँकेतलं अबकडं पण माहीत नव्हतं, कशी मिटिंग होती, काय होती, काही माहीत नाही. आप्पा त्याच्या आधी चेअरमन होते. आप्पा वगैरे यांनी सगळ्यांनी ठरवलं. थोपटे साहेबांनी, बापूसाहेब थिटेंनी, नाना नवले, नंतर कृष्णचंद्र आपल्या भेगडे साहेब, त्याच्यामध्ये भेगडे साहेब होते. असे सगळ्यांनी ठरवल्यावर मी तर नौखा, मी कशी बस. पण मला एक पहिल्यापासून संस्था चांगली चालवायची. माझी काही बाबतीमध्ये बदनामी केली, राज्य सहकारी बँकेच्या बद्दल बदनामी केली, माझ्यावर आरोप केले, जलसंपदा खात्यामध्ये बदनामी केली. आज देखील तुमचा पालकमंत्री म्हणून मी अनेक वर्ष, माझ्या एवढा पालकमंत्री ह्या जिल्ह्याचा कोणी झाला नसेल, इतके वर्ष मी तुमचा पालकमंत्री आहे. पण एक पैशाचा मी तुमचा कोणाचा मिंदा नाही आहे. मी पालकमंत्र्याचे जो काही निधी असतो तुम्ही कुणालाही विचारा, त्याच्यामध्ये तो निधी त्यांना देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आत्ताही जी निवेदनं आलेली आहेत, मी त्या सगळ्या माझ्या सरपंचांना, काही आमच्या मुली सरपंच आहेत, काही ठिकाणी आमच्या भगिनी सरपंच आहेत, काही ठिकाणी आमचे तरुण मंडळी सरपंच आहेत. मी त्यांना एवढंच सांगेन की 1 एप्रिलच्या नंतर नवीन वर्ष आहे आणि यंदाच्या वर्षी साधारण कालच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या पुणे जिल्ह्याला DPCच्या करता मी 1250 कोटी रुपये मंजूर केले. 1250 कोटी रुपये ॲव्हरेज जर काढलं तर एकेका तालुक्याला 100 कोटी रुपये यायला काही अडचण नाही. शहरी भागामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निधी असतो, त्यांचं बजेट मोठं आहे, त्याच्यामुळं त्यांना फार DPCचा पैसा लागतो थोडाफार, परंतु ग्रामीण भागा एवढा लागत नाही. ग्रामीण भागातले प्रश्न अनेक आहेत, अडचणी अनेक आहेत, रस्ते करायचे आहेत, समस्या अनेक आहेत. लोकांना एक काम झालं तरी पुढचं काम दुसरं कुठलं तरी तयारच असतं, त्याच्यातनं लोकांना समाधानी करायचं असतं. आणि त्याच्यामुळं हे नवीन वर्ष सुरू झाल्यावर, आचारसंहिता संपल्यावर मी याच्यामध्ये जिथं कुठं मदत करायची असेल तिथं मदत करण्याच्या करता पुढाकार घेईन. माझी विनंती आहे, मी महायुतीच्या सरकारमधला एक घटक म्हणून तुमच्या पुढे काम करतोय. माझी एवढीच अपेक्षा आहे की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही महायुतीचा उमेदवार देणार आहे. हा उमेदवार देत असताना तुमच्या इथल्या शिरूरमध्ये समस्या खूप आहेत. एक तर आपली इंडस्ट्री MIDC आहे, MIDC मध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. आपल्या इथं जी नदी गेलेली आहे
त्या नदीला पाण्याच्या समस्या आहेत। त्याच्यामध्ये खरं तर परवाच तुम्हाला पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल, निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा, चासकमान कालवा, घोड कालवा, कुकडी कालवा, त्याच्या संदर्भामध्ये पावना, या सगळ्या 7 धरणांची मी मीटिंग घेतली। यंदा दुष्काळी वर्ष आहे, तरी देखील पाण्याचं काटकसरीनं नियोजन करून कसं पाणी देता येईल हा प्रयत्न मी केला। मित्रांनो, पाठीमागच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये नसतो त्यावेळेस अडचणी येतात। आता पण मला श्रीनिवास घाडगे सांगत होते की दादा असं पाणी आम्हाला द्या। मी ताबडतोब त्या अधिकाऱ्याला फोन लावला, अधिकारी मला भेटला नाही। आता मी नंतर त्याला पुन्हा माझी सभा झाल्यानंतर बोलणार आहे। त्या संदर्भात शेवटी पिकाला वेळच्या वेळेला पाणी मिळालं पाहिजे ह्याबद्दल दुमत असायचं कारण नाही। क्षेत्र प्रचंड वाढलं। आता मी हेलिकॉप्टरनी आलो तर पूर्वी मगरपट्टा, अमानोरा वगैरे तिथं ऊस असायचा, आता तिथं सगळं नागरीकरण झालंय। पुढं आपण आल्यानंतर साधारण थेऊरच्या पासून पुढं आपल्याला जरा ऊस पाहायला मिळतो आणि पुढं आल्यावर दौंड तालुका आणि शिरूर तालुक्यामध्ये प्रचंड आज ऊस त्या ठिकाणी वरनं पाहायला मिळतो। कारखाना तर बंद, कसं काय होणार? परंतु सुदैवाने आपल्या ओळखीच्यांचे आजूबाजूला कारखाने, त्याच्यामध्ये त्यांनाही आपण सांगू शकतो की बाबा वेळेत ऊस त्या ठिकाणी घेऊन जावा। त्यांचाही घास तसा बघितलं तर फार मोठा झालाय। आत्ताच इथं दौंड शुगरचे वीर धवल जगदाळे ते म्हणले की दादा शिरूर तालुक्यातला ह्या सगळ्या परिसरातला जवळपास 2-1 लाख टन ऊस हा दौंड कारखाना घेऊन गेलेला आहे। अजूनही त्यांची घेऊन जायची तयारी आहे। बाकीचे पण कारखाने इथं आहेत, पण शेवटी आपला स्वतःचा कष्टाने पिकवलेला ऊस हा आपल्या कारखान्याला जायच्या ऐवजी दुसऱ्या कारखान्याला जातो। ठीक आहे, ते काटा व्यवस्थित करतायत, पेमेंट करतायत। माझी तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही कारखान्याला ऊस जात असताना काटा बरोबर आहे का बघा। आपल्या इथं खाजगी देखील चेक करा, खाजगी काट्यावर ऊस आपला समजा 10 टन ट्रेलर भरला किंवा डबल ट्रेलर दोन्ही मिळून 18 टन भरला तर तिथेही 18 टन बसतोय का आणखीन काही होतंय? कारण आपला ऊस आहे, त्याचं वजन पण व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याचं पेमेंट पण व्यवस्थित झालं पाहिजे। हा कटाक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न असतो। मित्रांनो, आता मला पत्र दिलंय घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचं कामगारांचं थकीत रक्कम 16 महिन्याचा कामगारांचा थकीत पगार देण्याबाबत। त्या संदर्भामध्ये खरं तर पैसे द्यायला पाहिजे। मला ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मी ताबडतोब त्याची मीटिंग लावली होती। स्टेजवरचे पण काय दादा पाटील तुम्ही पण त्या मीटिंगला होता। मी साखर आयुक्त कार्यालयामध्ये मीटिंग लावली। मी अर्थमंत्री, दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री, हे बाकीचे सगळे सहकारी, त्याच्यामध्ये चेअरमन होते, MSC बँकेचा चेअरमनला बोलवलं, साखर आयुक्ताला बोलवलं, त्याच्यामध्ये कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्डाला बोलवलं, इतर पण काही सहकारी ज्यांना कामगार प्रतिनिधी पण सगळ्यांना बोलवलं। मार्ग कसा काढायचा तर मी तिथं मार्ग काढला की अनासकर म्हणले दादा आम्ही कर्ज कारखाना चालवायला देऊ शकतो, आम्ही कामगारांचं बिल द्यायचं आमचं काम नाहीये, आमचे बिल दिल्यावर पैसे येणार कसे? म्हणलं जरी काही असलं तरी आता मी तुम्हाला अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुम्ही 1 महिन्याचा पगार कारखाना पहिला द्या आणि इथनं पुढं वेळच्या वेळेला पगार आपण करू आणि पुढचे पगार कारखाना सुरू झाला की त्या महिन्याचा पगार अधिक मागच्या महिन्यातला 1 पगार जे थकलेले आहेत त्याच्यातला, असं करून थोडंसं पुढं जाऊ। कारण मी पण माझ्या भागामध्ये अशा अडचणीमध्ये असणारे कारखाने बाहेर काढलेले आहेत। सोमेश्वर सहकारी साखर कारखाना एकेकाळी असाच अडचणीत आला, परंतु मी माझं सर्वस्व पणाला लावलं आणि मगाशी रवी किंवा बाकीच्यांनी सांगितलं। मित्रांनो, मी थोडंसं सरळ मार्गी असलो, कडक असलो तरी शब्दाचा पक्का आहे आणि काम करून देणारा माणूस आहे। मला उगीच बघू, ये आज, ये उद्या, करू ना, भेट मुंबईला, भेट बारामतीला, भेट पुण्याला, कशा करता हेलपाटे लावायचे? होत असेल तर लगेचच काम झालं पाहिजे, नसेल होत तर तसं सांगितलं पाहिजे। आणि त्याकरता तिथं काही आमचं मिटलं नाही, तिथं टोकाची भूमिका काहींनी घेतली।
मी गायावाया करत होतो, बाबांनो परत परत ही संधी येणार नाही, तुम्ही माझं ऐका, परंतु ऐकलं काही गेलं नाही आणि कारखान्याचं जे काही व्हायचं ते झालेलं आहे. आता पण मी आपल्याला सांगतो, ह्याच्या संदर्भात आत्ता 21चं बोर्ड आहे, त्याच्यात दादा पाटील एका बाजूला आहे आणि 20 एका बाजूला आहे. त्याच्यातले 20 मधले पण आता काही जरा हालचाल करायला लागलेले आहेत की काय करावं काय नाही. मी सभासदांनो, आपण त्यांना अजून एक संधी देऊ. माझी त्यांना विनंती आहे की तुम्हाला जमत असेल तर करा, नसेल जमत तर सरळ सांगा ना की बाबा आम्हाला जमत नाही. आपण तिथं प्रशासक आणायचं असेल तर प्रशासक आणू शकतो, आपण तिथं चेअरमन बदलायचं असेल तर चेअरमन बदलू शकतो. ह्या संदर्भामध्ये अशा प्रकारची कारखानदारी कधी अडचण येते, केव्हा येते? दुष्काळ पडल्यानंतर, ऊसच नसल्यानंतर, क्रशिंग नाही झालं म्हणून अडचण येते, ते तोटा होतो. आपलं सगळी परिस्थिती पोषक आहे, अनुकूल आहे, आपल्याला प्रतिकूल परिस्थिती नाही आहे. ऊस प्रचंड आहे, आपल्या इथं जवळचा ऊस आहे, जेवढा गळीताला पाहिजे तेवढा त्याच्यापेक्षा जास्त आहे. फक्त काटकसरीनं व्यवस्थितपणे तिथं कारखाना चालला पाहिजे. साखर विक्री चांगल्या दरात गेली पाहिजे. कोजन सरकारच घेतं, तिथं काही प्रश्न नाही. कोजनचे पैसे वेळेत द्यायची जबाबदारी माझी राहील. त्याच्या संदर्भामध्ये डिस्लरीच्या बद्दल देखील आपल्याला जे काही प्रॉडक्ट तयार होईल त्यालाही चांगला दर पाहिजे आणि जेवढं गरजेचे तेवढा स्टाफ आणि स्टाफनी पण इमाने इतबारे आत काम केलं पाहिजे. असं केल्यानंतर हा कारखाना बाहेर त्या ठिकाणी येऊ शकतो. पण त्याकरता तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. मीच ह्याच भागामध्ये येऊन काय सभा घेतल्या आणि काय केलं ते माझं मला माहिती आहे आणि तेव्हा तुम्ही माझं ऐकलं. परंतु त्यावेळेस आत्ताचा इथला आमदार असा काहीतरी वेडवाकडं वागेल हे काय माझ्या स्वप्नात देखील नव्हतं आणि ते तर घडलेलं आहे. आज त्याला काय वाटतं म्हणजे मला माहिती नाही, परंतु मित्रांनो, तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका. आता सरळ फाटी पडलेली आहे. आपण इकडच्या फाटीला आहे, ते तिकडच्या फाटीला आहे. त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र येतील का रे, ही ह्यांनीच आमचं निम्मगार होतंय सारखं. आणि मग हळूच दबकत मला म्हणतं, दादा काही होईल का पुढं, काहीतरी होईल. म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे. मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मागं मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो. मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती. माझ्यावर मी भोसरी, शिरूर आणि हडपसर ह्या 3ची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं. निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबिंड आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील. परंतु मित्रांनो, नंतर 2-2.5 महिने 2च महिने झाले, 2 वर्ष झाले आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा. म्हणलं राव, जनतेने 5 वर्ष निवडून दिलं, 2 वर्षातच राजीनामा द्यायचा, लोक जोड्याने मारतील राव आपल्याला, असं करू नका. काय अडचण काय नाही, मी कलावंत आहे दादा, माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असतात, चित्रपट असतात, त्याच्यावर परिणाम होतोय दादा. आणि मी मित्रांनो, मी खोटं बोलणार नाही, मी तोंडावर असं समोरासमोर करीन. मी म्हणलं तसं करू नका, दिसायला खराब दिसतंय. आता ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे, ह्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं, कसं शक्य आहे, मला माझी मालिका असते, मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं, मग ते कोण बघणार. माझ्या व्यवसायावर परिणाम झाला, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते. मी तरी त्यांना म्हणालो, बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलंय त्यांना, आता तूच त्यांना समजून सांग, तूच त्यांना समजून सांग. मित्रांनो, असं कसं बसं करत करत ते तर मागाशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या 4 वर्षामध्ये किती आले काय आले. खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आहे. आम्ही राजकारणी लोक काय करतो,
एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची. खोटं नाही सांगत. तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून येतात. काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंदा उभा राहतो. काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे? राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, किती नाव देऊ? एवढे नटी पण उभे राहते, नट पण उभे राहतात. आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते. आणि मग नंतर म्हणले नाही राव, हे आपलं काम नाही, राजीनामा दिलं सोडून. मित्रांनो, शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का? थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला, ह्याला चांगला दिसायला पिळबिळ मशावर मारला की काय दिसतंय राजबंडा गडी, आणि ते आपण देतो, बटणं दाबतो. त्याच्यात आमच्याही चुका आहेत. आम्ही काही अंतर्मनी नाहीये. एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना. तसं आपलं झालंय. आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले 19 तारखेला. म्हटलं का हो डॉक्टर, मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना, आता परत दंड ठोपटले. नाही म्हणले दादा, जरा वाटायला लागलं, परत उभं राहू. अरे असं कसं चालेल? आपले प्रश्न सुटले पाहिजे. मित्रांनो, इतके महत्त्वाचे प्रश्न सध्या आपल्या सगळ्यांच्या समोर आवासून आहेत. रेल्वेचे प्रश्न आहेत. आत्ताच कोणीतरी बोलत असताना मला वाटतं सांगितलं त्याच्यामध्ये की दादा आमच्या इथं सुधीरने का कोणीतरी सांगितलं, दादा आमचा हा रस्ता 10 मीटर रुंदीचा करा, 7.5 का काहीतरी आहे ना, हां, तो 10 मीटरचा करा. आपल्या इथं पाण्याचा गहन प्रश्न आहे. मी ते कुकडीचं घोडचं बघतोय. दिवसेंदिवस शहरं मोठी होत आहेत. शिरूरकरांनो, मांडवगण फराटा परिसरातल्या माझ्या पंचक्रोशीतील जनते हो, आपल्या वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरला एवढं पाणी प्यायला चाललंय, अर्थात द्यायला पाहिजे. पूर्वी 5-5.5 TMC लागायचं, आता 20 TMC पाणी लागतंय. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेतीवर व्हायला लागलेला आहे. शेतीशिवाय तर आपल्याला पर्याय नाही. शेतीला कसा योग्य पद्धतीनं दर मिळतील. आत्ताच मोदी साहेबांनी ऊसाचे दर परत वाढवले. आत्ता मध्ये 1 महिना पण झाला नसेल, FRP वाढवली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यातून मी मध्ये एक विषय आणला की मुळशी धरणाची उंची वाढवायची आणि त्याच्यातनं काही पाणी साठवून ते मुळशी तालुक्याला पिण्याकरता द्यायचं. मागं भामा आसखेड हे दौंड तालुक्याला आपल्याला माहिती आहे, हवेली आणि दौंड तालुक्याकरता भामा आसखेड केलं. मित्रांनो, आज भामा आसखेडला कॅनॉल झाला नाही. सगळ्याच्या सगळं पाणी पिंपरी चिंचवड आणि पुण्याला प्यायला द्यावं लागलं. अख्खं धरण. विचार करा. धरणाच्या साईड तर ठराविकच आहेत. मी आता हा विचार करतो की पलीकडे पडणारं पावसाचं पाणी ते कुठं असे बांध घालायचे आणि ते अलीकडे वळून आपल्या इकडं पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे आणायचं. अशा प्रकारचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे. ह्या अशा अनेक बाबी आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही गेले 30-32 वर्ष काम करतोय. काही जण ज्यांनी हा सगळा पाया रचलाय त्यांची भूमिका वेगळी आहे. आम्ही त्याच्यावर कळस चढवण्याचं काम केलेलं आहे. गेले 30-32 वर्ष मी पण गप्प बसलेलो नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो की कामच करण्याचा प्रयत्न केला. आज इथं निवेदन देताना ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन राहिलेले ते लवकरात लवकर मिळावं, ह्या बजेटमध्ये त्याची तरतूद केलेली ते तुम्हाला मिळेल. वेगवेगळ्या पद्धतीनं काही निधी मिळावा, चौपाटी इथं करावी, घाट करावा वगैरे बरंच काय दिलेलं आहे. आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न, तुमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे गोडगंगा सहकारी साखर कारखाना. माझा चॅलेंज आहे, आम्ही सोडून दुसरं कुणाचाही त्यांनी कोण मायेचा लाल उभा राहावा आणि त्याने सांगावं की मी कारखाना चालू करून दाखवतो. कुणाचा घास नाहीये.
कारण जे 25 वर्ष होते त्यांनी स्वतःचा खाजगी कारखाना चांगला चालवलाय, पण तुमचा कारखाना मातीत घातला. हे झालंय की नाही? तुम्ही म्हणाल दादा तुम्हीच यायचं, त्याला मत द्या, त्याला मत द्या, कारखाना त्याला द्या, कारखाना त्याला द्या. त्यावेळेस दादा पाटलाच्या पॅनलला तुम्ही मदत केली असती तर ती चेअरमन झाला असता. झालं ना, चूक झाली ना माझी, मी कबूल करतो ना. मला काय माहिती की नंतर असा दिवटापणा दाखवेल. म्हणजे जे आहे ते आहे, परंतु तरी देखील दुरुस्त करण्याची ताकद फक्त आपल्यातच आहे, एवढाही मी दावा करतो. का तर अर्थ मंत्रालय माझ्याकडे, सहकार खातं आमच्या दिलीप वळसे पाटलाकडे, सहकार खात्याची परवानगी लागते ते दिलीपरावांकडनं घेऊ, अर्थ विभागाची परवानगी लागते ते कोण अजित पवार आहे त्याला सांगून त्याला करायला लावू, आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पण मदत लागते. शेवटी विकास कामाला एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस कधी विरोध करतच नाही, ते मदतच करत असतात. आज देखील अनेक कारखान्यांना आम्ही तशा पद्धतीने मदत केलेली आहे. ही बाब देखील आपण लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून जसं हे कारखान्याचं सांगतोय तसं लोकसभेच्या पण अजून जागा वाटप आमच्या महायुतीच्या झाले नाही, लवकरच होतील. परंतु मित्रांनो, त्या जागा वाटप झाल्यानंतर मी माणसातला माणूस लोकसभेचा उमेदवार म्हणून महायुतीचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चा करून त्या ठिकाणी देईल. त्यावेळेस मात्र तुम्ही सगळ्यांनी एका जीवानी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, अशी माझी शिरूरकरांना आग्रहाची त्या ठिकाणी विनंती आहे. आणि आम्ही अनेक महत्त्वाच्या बाबी त्या बाबतीमध्ये करतोय. मी यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक माझ्या खूप दिवस मनात होतं. आपलं वडू आणि तुळापूर इथं चांगलं स्मारक करायचं. 350 कोटी रुपये मंजूर केले. कशाला म्हणतात 350? मागं काही जण जिल्हा परिषदेमध्ये थोडाफार खर्च करायचे, पण ते तेवढ्या पुरता असायचं. आता इतकं सुंदर ते केलेलं आहे की पुढं पिढ्यानपिढ्या छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श, त्यांचा इतिहास, हा जाज्वल्य पद्धतीचा इतिहास, शौर्याचा इतिहास हा आमच्या तरुण पिढीच्या समोर राहिला पाहिजे. तिथं घाट पण, तिथं आपलं संगम आहे, त्या संगमावर पण खूप चांगल्या पद्धतीने घाट वगैरे केलेला आहे. परवा कुणी आला असेल तर त्यांनी तो प्लॅन बघितला असेल. मी परवाच बारामतीला बोलताना बोललो, करायचं तर नंबर 1च काम करायचं, नाही तर त्या भानगडीतच पडायचं नाही. अशा पद्धतीनं आपण तुळापूरला आणि वडूला महाराजांची एक भव्य दिव्य स्मारक करतोय. लहुजी वस्ताद साळवे स्मारक, ह्याला पैसे कुणी देत नव्हतं. मित्रांनो, मी 86 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली आणि तिथली जागा 5-5.5 एकर घेतली. आणि आता तिथं परवा मुख्यमंत्र्यांनी आम्ही भूमिपूजन केलं. आता त्या स्मारकाचं काम सुरू झालं. एकदम चांगलं देखणं स्मारक, म्हणजे खरोखरीच क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाला साजेसं पद्धतीचं स्मारक आपण करतोय. मित्रांनो, आता बरेच दिवस मातंग समाज मला सांगायचं की दादा, ते बार्टी, सारथी, महाज्योती या वेगवेगळ्या मध्ये जी काही मदत वेगवेगळ्या घटकाला होती त्याच्यात आमच्यावर अन्याय होतो, आमच्याकरता वेगळं काहीतरी आरटी काढा. मी यावेळी जाहीर केलं आणि त्यांच्याकरता आरटी काढलंय. आता मातंग समाजाच्या माझ्या मुलांना मुलींना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. फार समाज त्याच्यामध्ये समाधानी आहे. ते शेवटी पद सत्ता कशाला पाहिजे? मिरवायला नाही. लोकांचेही प्रश्न सुटले पाहिजेत, आया बहिणींचेही प्रश्न सुटले पाहिजेत. त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी चाललोय. मला मधी राजगड आहे ना आपला किल्ला, त्याच्या पायथ्याशी कोणी सांगितलं सईबाईंचं तिथं स्मृतीस्थळ आहे. आम्ही तिथं खोदाई सुरू केली. तिथं पालखुर्द म्हणून वेला तालुक्यामध्ये गाव आहे, तिथं ते सगळं सापडलं. तिथं 30 कोटी रुपयाचा आपण आराखडा तयार केलेला आहे आणि राजमाता सईबाईंच्या नावाला साजेसं काम आपण करतोय. राजगुरुनगर सुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा देखील स्मारक आपण करतोय. 102 कोटी रुपये आपण खर्च करतोय. महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हे पण आपण काम हातामध्ये घेतलेलं आहे. संत जगनाडे महाराज समाधी स्थळ सदुंबरेला मावळ तालुक्यात आपण करतोय. आमच्या इंदापूर तालुक्यात मालोजीराजे भोसले
यांची गडी आणि दर्गा परिसर तोच 40 कोटीचा आपण डेव्हलप करतोय. ज्योतिबा देवस्थान, एकविरा देवी असंही आपण करतोय. अष्टविनायकाला पण जिथं कुठं मदत पाहिजे तिथं मदत करण्याची माझी आणि आमच्या सरकारची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील 11 गड किल्ल्यांच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याचं काम देखील आपण केलेलं आहे. पुण्याला जाताना ट्रॅफिकची कोंडी होते, म्हणजे माणूस इथनं वाघोलीपर्यंत जोरात जातोय आणि वाघोली ते पुण्यात जाता जाता पार म्हणजे एखाद्याचा पूर्णपणे वैतागून जातोय. अक्षरशः त्याची सहनशीलता संपते आणि म्हणून 10,000 कोटी रुपये ह्या मार्गाकरता आपण जमीन घ्यायला दिलेले आहेत. आता त्या जमिनी घेऊन झालेल्या आहेत. आता तिथं रस्त्याचं काम त्या बाबतीमध्ये सुरू होईल. रेल्वे प्रकल्प पण आपण करतोय. कल्याण, मुरबाड, पुणे, नाशिक, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव अशा पद्धतीने पुणे लोणावळा पण आपण त्या बाबतीमध्ये रेल्वे प्रकल्पाचं काम करतोय. अशा खूप गोष्टी मित्रांनो आपल्या बाबतीमध्ये चाललेल्या आहेत आणि त्या करण्याच्या करता माझा सतत प्रयत्न आहे. तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये कुठं काही काळजी करू नका. त्यामध्ये निश्चितपणे हे नवीन वर्ष आहे, त्याच्यात 2 महिने आचारसंहिता राहील लोकसभेची, 2 महिने राहील विधानसभेची. राहिलेल्या 8 महिन्यातच आपल्याला त्या वर्षीचा निधी हा नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च करायचा आहे. माझी तुम्हालाही विनंती आहे, आम्ही ज्यावेळेस DPCचा पैसा देतो त्यावेळेस गावात त्याचं काम करताना काम दर्जेदार करा. हे मगाशी तुम्ही सांगितलं, बारामतीमध्ये मी खरोखरी सकाळी 6ला उठतो, 6ला बाहेर पडतो, 5ला उठून आणि कामं बघायला जातो. कशी कामं चाललीत, काय कामं चाललीत. कामं दर्जेदार झाली तर आपल्यालाही समाधान मिळतं आणि तालुक्याला पण वाटतं की खरंच बाबा आपला लोकप्रतिनिधी काम करतोय. ह्या गोष्टीची पण जाणीव आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं ठेवावी. आणि तसं बघितलं तर मगाशी दादा पाटलांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. दादा काय किंवा बाकीचे सगळे आमचे सहकारी काय, राजेंद्र असेल, सुधीर असेल किंवा बाबासाहेब असतील, बऱ्याच जणांची नावं घेता येतील. हे सगळे तसं आम्ही अनेक वर्ष एकमेकाला साथ दिलेली आहे. मधल्या काळामध्ये कुठं काही थोडंसं घडतं, परंतु त्याला जास्त महत्त्व न देता खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या समोर अनेक समस्या आहेत. परवा माझी आता नरेंद्र मोदींच्या बरोबर, अमित शहांच्या बरोबर चांगली ओळख झालेली आहे. आम्ही अनेकांना वेळेला कार्यक्रमाला एकत्र असतो, त्यावेळेस मी पण त्यांना एकनाथराव मी काही मुद्दे सांगत असतो की साहेब हा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या इथं जसं कांदा उत्पादक शेतकरी कांदा निर्यातीच्या बद्दल साहेब आता त्याच्यात आपल्याला निर्यातीला परवानगी दिली पाहिजे. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं त्याच्यात नुकसान होत आहे. मध्ये काही 1000 मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिलेली आहे. असे अनेक प्रश्न. आता तुम्हाला लाईट व्यवस्थित मिळावी म्हणून आम्ही सोलरवरच तुम्हाला आता वीज देणार आहे. 8.5 लाख पंप आम्ही सोलरवर द्यायचा निर्णय घेतलाय. काय होतंय, तुम्हाला दिवसा लाईट निम्मे दिवस मिळतील, रात्री निम्मे दिवस मिळते. आणि ते सगळं झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अडचण काय येते की दिवसा लाईट सूर्य उगवला की तुमचा पंप चालू होणार, सूर्य मावळला की पंप बंद होणार. त्याच्यामुळं आपल्याला सोलरची लाईट परवडणारी आहे. लाईट बिल तर येणारच नाही, तो प्रश्न नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनलचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे आणि त्याचा लाभ जसं तुम्हाला होणार आहे तसे इंडस्ट्रीचे पण दर कमी व्हायला मदत होईल. कारण तुम्हाला सबसिडी देताना आम्ही इंडस्ट्रीचा दर समजा 6 रुपये असेल तर त्यांना 8 रुपये लावतो, 2 रुपये त्याच्यातनं घेतो आणि ते तुम्हाला सबसिडी म्हणून पास करतो, बाकीचं राज्य सरकार घालतं. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, एकंदरीत ह्या सगळ्याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये पुढे चाललेलो आहे. माझी तुम्हालाही विनंती आहे की खूप काही चांगलं बियाणं तुम्हाला कसं मिळेल, चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे संशोधन करून त्याच्यातून कमी पाण्यामध्ये जास्त चांगल्या प्रकारचं पीक कसं येईल, त्याच्या संदर्भात दुधाच्या बद्दल बघा मध्ये अडचणी झाल्या, ह्या सगळ्या
ताई वगैरे आमच्याकडे आल्या, स्वप्नील वगैरे सगळेच आले, आमचे भगवानराव पासनकर आले आणि ते म्हणले की दादा परवडत नाही. कार्यकर्ते आले. 5 रुपये लिटरला आम्ही गाईच्या करता अनुदान दिलेलं आहे. त्याचे पैसे मध्ये काहीतरी त्रुटी राहिलेली होती, ती पण आता दूर केलेली आहे. डायरेक्ट त्याच्या अकाउंटला ते पैसे जाणार आहेत. फक्त ते गाईचं दूध त्याचं घरातलं असलं पाहिजे एवढी फक्त आम्ही शहानिशा करतोय. म्हणजे 2 महिन्याच्या 1च महिन्याकरता केलं होतं, आता अजून 1 महिना ते वाढवलं. का तर दुधाचे दर अजून कमी आहेत. जिथं जिथं माझा शेतकरी अडचणी येईल, मध्ये धानाच्या उत्पादक शेतकऱ्याला तिकडं मदत केली, इकडं काही फळबागा अडचणीत आल्या, वादळी वारं आलं, गारपीट झाली, तिथं आम्ही शेतकऱ्याला मदत करतो. मदत पुनर्वसन खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडेच आहे. अशा प्रकारे ज्या ज्या बाबतीमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत आम्ही खूप लक्ष घातलंय. आता तुमचा विमा आम्ही उतरवतो आणि 5 लाखापर्यंत तुमचा औषध पाण्याचा खर्च राज्य सरकार त्या विमा कंपनीच्या मार्फत करण्याचं काम करते. अशा खूप काही योजना आहेत. योजना तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत की त्या योजना माझ्या शेवटच्या माणसाच्या पर्यंत लाभ कसा मिळवून द्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. मी पुन्हा सांगतो की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कदाचित डॉक्टर कोल्हे म्हणतील हा त्यावेळेस मी दादांना तसं म्हणलं होतं आणि त्याच्यामुळं दादांनी सांगितलेलं बरोबर आहे, पण आता मात्र मी काम करायचं ठरवलं. अजिबात नाही. आत्ता पण जोरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ज्या जागा लढवायच्यात ना तिथं 3-3, 4-4 दिवस ते प्रयोग त्यांचा चाललेला आहे. 3-3, 4-4 दिवस आणि त्याच्यातून एक वातावरण निर्मिती चाललेली आहे. मित्रांनो, ते तात्पुरती आहे. आपल्या तर महाराजांचा इतिहास वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता मात्र तसं करून चालणार नाही. शेवटी मी आपल्याला जाता जाता मांडवगण फराट्याच्या माझ्या जनतेला, शिरूरकरांना सांगतो की आता देशाची हवा ही मोदींच्या बाजूची आहे. ही वस्तुस्थिती आहे. मोदी की गॅरंटी सतत ते सगळीकडे सांगतायत आणि अक्षरशः तुम्ही परवा पण 3 राज्य छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश हे भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहेत. आम्ही NDA मध्ये आहोत. आमचा पक्ष वेगळा आहे, आमची विचारधारा वेगळी आहे. शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्ही अल्पसंख्याक समाजाला पण मदत करतोय. कालच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही काढून बघा की त्या विभागाला कसा निधी दिलेला आहे आणि तिथं पण शिक्षणाच्या करता इतर सवलती आम्ही देतोय. शेवटी समाजातला असा कुठलाही घटक राहता कामा नये हे सरकार माझा विचार करत नाही. त्याकरता आपल्याला केंद्रात ज्यांचं सरकार येणार आहे त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर आपल्याला कामं व्हायला मदत होणार आहे. विरोधी पक्षाचा खासदार गेला की नुसताच तलवार काढतो, नुसताच तिथं लढवत बसतोय, त्याचा काय उपयोग आहे. ते सरळ म्हणतात काय आमचं तिथं चालत नाही. आता परवा पण कुणीतरी मगाशी इथं काढलं, काल का परवा का नाही परवा मी काल अमरावतीला होतो, तर त्याच्यामध्ये मला कानात सांगितलं दादा निलेश लंकेच्या मतदारसंघामध्ये माझं संध्याकाळी नाटक आहे आणि मी त्यात जातो. तो उठला की अशोक पण उठला, पुढं अमोल मागं अशोक, निघाली जोड. म्हणलं अरे थांबा, कार्यक्रम होईपर्यंत थांबा. छत्रपती संभाजीराजांच्यामुळं तुम्हाला ओळख झालेली आहे आणि मध्येच सोडून जायचं आहे. परंतु आता काय करता, लोकशाही आहे. ज्याला बसायचं ते बसतो, ज्याला उठून जायचं ते उठून जातो. ह्या पद्धतीचं यांचं सगळं काम चाललेलं आहे. यांच्याकडनं अशोकला तर टोटली मदत तो आमदार असताना मीच केलेली आहे. हे त्यांनी कधी पण त्याला रात्री 12ला उठवलं तरी ती बावसळून म्हणा दादानी केली असंच म्हणेल, कारण मी केलेलीच आहे ना. त्यामुळं मी इथून पुढं पण तुम्हाला मदत करत राहील. तुम्ही काळजी करू नका. सुदैवाने अर्थ मंत्रालय आपल्याकडे आहे. तुम्ही फक्त एका जीवानी जशी 91 साली मला साथ दिली आणि त्याच्यानंतरच्याही काळामध्ये सातत्याने साथ देत आलेला आहे. मी आपल्या पुणे जिल्ह्याची कामं होण्याकरता
मंत्रिमंडळामध्ये राज्याचा मदत करतोच, ते माझं कर्तव्य आहे, त्याकरता लोकांनी मला तिथं बसवलेलं आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला पण कसा निधी मिळेल आणि आपल्या जिल्ह्यातली कामं कशी होतील, तुमच्या इथली पंचायत समिती घ्या, तुमच्या इथलं नगरपालिकेचं कार्यालय घ्या, तुमच्या इथं प्रशासकीय इमारत घ्या, कुठल्याही इमारती घ्या, ह्या सगळ्या माझ्या काळातच मी तुम्हाला करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आज पुण्याचं कलेक्टर ऑफिस, पुण्याचं विभागीय आयुक्त कार्यालय, पुण्याचं साखर भवन, पुण्याचं कृषी भवन आता काम चाललंय, पुण्याचं सारथीचं ऑफिसचं काम चाललंय, पुण्याचं शालेय शिक्षण विभागाचं काम चाललंय, पुण्याचं कामगार भवनाचं काम चाललंय, पुण्याचं आता सहकार भवनचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, पुण्याचं गेस्ट हाऊस, सर्किट हाऊस पूर्वी कसं होतं ना आता कसं झालंय बघा. ज्या ज्या गोष्टीमध्ये लोकांचं जाणं येणं मोठ्या प्रमाणावर आहेत त्या सगळ्या इमारती दिमागदार करण्याचं काम आणि त्याच्यातनं लोकांचे प्रश्न सुटावेत, लोकांना हेलपाटे कमी घालायला लागावेत, हा त्याच्या पाठीमागचा माझा दृष्टिकोन आहे. मला आता दुसरं काही नकोय. ह्याच्यातून केंद्रामध्ये मोदी साहेबांनी जागतिक पातळीवर आपल्या भारताचं नाव हे वरच्या क्रमांकावर नेलेलं आहे. आपल्याला अर्थव्यवस्था बळकट करायची. अर्थव्यवस्था बळकट झाल्यानंतर परदेशी गुंतवणूक होते येते, परराज्यातली गुंतवणूक येते, परजिल्ह्यातली गुंतवणूक येते, त्याच्यातनं रोजगार मिळतो, पर्यटनाला चालना द्यायची, त्याच्यातनं रोजगार त्या ठिकाणी निर्माण होतो. पूर्वी रस्ते कसे होते, आता रस्ते कसे चाललेले आहेत, नॅशनल हायवे कशा पद्धतीनं चाललेले आहेत, वंदे भारत ट्रेन कशा सुरू केलेल्या आहेत, नवीन नवीन विमानतळं कशी केलेली आहेत, पुण्याच्याही विमानतळाचा विस्तार कसा केलेला आहे, अशा खूप काही गोष्टी मित्रांनो आपल्याला सांगता येतील. आणि आज देश पातळीवर मोदींच्या एवढी धमक असणारा दुसरा कुठला नेता पाहायला मिळत नाही. कुणी पण उठावं, अजित पवार तुम्ही चुकीचं सांगताय, हा नेता चांगलं चालवेल असं सांगा, नाव सांगा. आहे कुठलं नाव? कुणी माझ्या महिलांनी सांगावं. कुणी आज नाहीये. त्यांच्यात वाद चाललेत, भांडणं चाललेली आहेत. भांडणांनी चार दिशेला चार ठिकाणी सगळ्यांची तोंड होतात. असं होत नाही. नेता जर मजबूत असेल तर देश अतिशय गतीनं पुढे जात असतो आणि देशाचा सर्वांगीण विकास होत असतो. त्यांच्यामुळे तो होतोय. त्यांच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. म्हणून मोदींच्या विचाराचे खासदार निवडून द्यायचे. ते जेवढे खासदार जातील तेवढा आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्याची मदत होणार आहे. ही पण बाब लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून मग नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण जे सांगायचे ते त्यावेळेस सांगेन. पण आता महायुतीचं सरकार तुमच्याकरता काम करतंय. खूप काही वेगवेगळी कामं आमच्या हातामध्ये आहेत आणि ती पूर्ण करण्याची आमची 100% तयारी आहे. माझी कामगारांना विनंती आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा आमचे पगार व्हावेत, तुमचे पगार व्हावेत, तर एकदा तुमच्या बोर्डाला भेटा आणि बोर्डाला म्हणाव ती दादा काल आला होता ना असं सांगत होता, जाऊ द्या त्याच्याकडे जाऊन जर काम होत असेल तर चला तिकडं घेऊ चालू करून. तसं असेल तर तशी आपली तयारी. काही दिवस देतो आणि जर नाहीच ऐकलं तर ह्यांना कारखाना चालवता येत नाही. म्हणून त्यांना नोटीस काढणार. नोटीस काढून रितसर जे काही सहकाराचे नियम असतील त्या नियमाप्रमाणे पुढची ॲक्शन त्या ठिकाणी घ्यावी लागणार. कारण मला शेवटी शिरूर तालुक्यातल्या सभासदांचं हित पाहायचं आहे. मला काही संचालक बोर्डाचं हित पाहायचं नाही. ही बाब देखील तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि त्या कामाला तुम्ही मला साथ द्या. लोकसभेला देखील तुम्ही महायुतीला साथ द्या. हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.